First of all, I welcome all the students who are attending this live lecture. Here we shall discuss, see this, here we shall discuss the new chapter, and that chapter is trigonometry, that is a trigonometric second. Mathematics paper first, having a trigonometry second. Now see this, in the first trigonometry or in the first chapter we have seen that the basic concepts of trigonometric functions, basic relations, basic formulas which are depending on the trigonometric functions. In the second chapter we shall discuss, that is trigonometry. In second part we have to discuss the problems based on the compound angles, that is addition angles. एंगल्स में हमें ज़्यादा एडिशन है, सब्ट्रैक्शन में, एंगल में के अलग अलग फार्मूले यहाँ पे डिस्कस करना है. तो पहले हमने फर्स्ट चैप्टर में खाली ट्रिग्नोमेट्रिक आइडेंटिटीज, उसका प्रूफ, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक रेशो से ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कैसा होता है, ट्रिग्नोमेट्रिक रेशो और ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन में डिफरेंस क्या होता है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस इन क्वाड्रेंट, ट्रिग्नोमेट्रिक क्वाड्रेंटल एंगल, lot of concepts we have studied in the unit first, that is a trigonometry. Now in the second trigonometry, that is in second unit of the trigonometric function, we shall discuss the compound angles. Now let us start what is meant by the compound angles. Actually in this section or in this chapter we have to discuss the trigonometric functions of sum and difference of angles, this first bit. Similarly we shall discuss the trigonometric functions of allied angle, third trigonometric functions of multiple angles, then factorization formulae, trigonometric functions of angles of a triangle. These sections we have to discuss in this chapter. Actually this is the total first trigonometry, second trigonometric is the base of all trigonometric function. यहाँ पे जो ट्रिग्नोमेट्री फर्स्ट है, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड है, वो टोटल ट्रिग्नोमेट्री फंक्शन का बेस है और इसकी ज़रूरत है हमें 12th स्टैंडर्ड को, और जो हायर लर्निंग में ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का बहुत सारा एप्लीकेशंस है. यू हैव टू नो व्हाट आर द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस रिलेटेड टू द अलाइड एंगल. सी दिस हियर इन दिस केस वी शैल डिस्कस वन इम्पॉर्टेंट थ्योरम. यहाँ पे जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस ऑफ अलाइड एंगल है उसका हमें स्टार्ट एक थ्योरम से करना है, फिर उसी थ्योरम से, इस बेसिक थ्योरम के आधार पे बाकी के ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के अलाइड एंगल देखना है. तो सी दिस, व्हाट इज द स्टेटमेंट ऑफ द थ्योरम. नाउ सी दिस स्टेटमेंट ऑफ द थ्योरम. नाउ फॉर एनी टू एंगल्स ए एंड बी, प्रूव दैट cos of a minus b which is equals to cos a cos b minus sin a sin b. ओके, यहाँ पे जो बेसिक कंसेप्ट है आपको अच्छी तरह से ध्यान रखना है. आप ऐसा नहीं करना. कैसा, सी दिस, अगर आप ऐसा लिखते हैं cos of a minus b, actually this is angle, therefore we can't multiply this angle in this way, we can't write this way, cos a minus cos b means multiplication of cos in bracket, we can't take this. ऐसा नहीं होता क्योंकि ये एंगल है और एंगल में इसी तरह से मल्टीप्लिकेशन नहीं होता फंक्शन का. ये एंगल में हम फंक्शन मल्टीप्लाई नहीं कर सकते हैं, इसलिए ये कंप्लीटली रॉन्ग है. तो हमें cos a माइनस बी की वैल्यू निकालना है, तो ये फार्मूला आपको यूज करना है, वो cos a cos b माइनस sin a sin b. cos ऑफ a माइनस b मीन्स cos a cos b माइनस sin a sin b. परंतु लक्षात ठेवा इथं माइनस असेल तो यहाँ पे आपको प्लस लिखना है. cos में अपोजिशन रहता है, यानी कि cos ऑफ a माइनस b इज इक्वल्स टू, व्हाट इज दैट एक्चुअल फार्मूला, cos a cos b plus sin a sin b. दिस इज आवर एम विच इज वी हैव टू प्रूव. मग आता आपलं तुम्हें ये फार्मूला प्रूव करना है. कौन सा, cos a minus b is equals to cos a into cos b
प्लस साइन ए इंटू साइन बी। तो किसी तरह से प्रूव करना है ये थ्योरम, अच्छी तरह से ध्यान रखिए, बहुत बड़ा थ्योरम है, ये बहुत इंपॉर्टेंट है। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस ऑफ अलाइड एंगल जो है उसका वो बेस है, सभी फार्मूले इसके बेस्ड डिपेंड है, बाकी के जो सभी फार्मूले इसके बेस्ड डिपेंड है। ये फार्मूला आपको स्टैंडर्ड यूनिट सर्कल से प्रूव करना है। तो इसको कैसे प्रूव करते हैं देखो, तो सीरीज यहाँ पे जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस ऑफ अलाइड एंगल है, तो ओके 1 मिनट, तो हमें यहाँ पे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अलाइड एंगल का देखना है। तो अभी मैं देखता हूँ अभी ये बच्चे कौन कौन ऑनलाइन है, कौन कौन बच्चा ऑनलाइन है, क्या है नहीं। सीधे अभी मैं कुछ क्वेश्चन भी करने वाला हूँ, सभी को इसका आंसर देना है। तो इसमें गौरव है, गर्जे है, दमकोंडवार है, सेवाड़े है, सिंधे, गर्जे, इंसान, ओके। तो आपको कुछ प्रॉब्लम आया, आपको कुछ नहीं समझ में आया तो आप यहाँ पे पूछ सकते हैं, मैं आपको यहाँ पे रिवाइज करूँगा, टोटल रिवाइज करूँगा, लेकिन ये थ्योरम आपको आना है, बहुत बड़ा इंपॉर्टेंट थ्योरम है। वो गर्जे ने कल होमवर्क का भी बता दिया है, देखो गर्जे का, यशराज गर्जे आंसर आ गया, ठीक है। What is our aim? Our aim is to prove this theorem, cos of a minus b, which is equals to cos a cos b plus sin a sin b. Now, draw a standard unit circle, proof. Draw a standard unit circle, take a point P and Q on the standard unit circle such that OP means this line, making an angle A, ही लाइन एक्स एक्सिस के साथ कौन सा एंगल तय करती है, ए, दैट इज एंगल ओपी मेक्स एन एंगल ए, ओ क्यू मेक्स एन एंगल बी विथ ओ एक्स, देयरफॉर एंगल बिटवीन पी ओ क्यू इज इक्वल्स टू ए माइनस बी। क्योंकि यहाँ पे जो बड़ा एंगल है ये ए है, छोटा एंगल जो है ओ क्यू का बी है, तो अंदर वाला जो पार्ट है इसमें दोनों एंगल के बीच में का, तो ए माइनस बी है, दैट इज एंगल बिटवीन पी ओ क्यू इज ए माइनस बी। सी दिस, दस ओ पी में ओ क्यू मेक्स एन एंगल बी विथ पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस, देन व्हाट विल हैपन, सी दिस, देयरफॉर एंगल ए ओ पी, यहाँ पे जो एंगल ए ओ पी आता है वो एंगल ये है, एंगल एक्स ओ क्यू, यहाँ पे एक्स ओ पी का एंगल ये है, एक्स ओ की वैल्यू बी है, देयरफॉर ओ पी एंड ओ क्यू की लेंथ, यूनिट स्टैंडर्ड यूनिट सर्कल होने की वजह से ओ पी और ओ क्यू की लेंथ कितनी है, 1 होती है। द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट पी आर कॉस ए साइन ए। अगर यहाँ पे सीरीज, अगर यहाँ पे पी पॉइंट है, उसका एंगल यहाँ पे थीटा होता है, तो पी के कोऑर्डिनेट आर कॉस थीटा कॉमा आर साइन थीटा ऐसा लिखते हैं। तो आर की वैल्यू यहाँ पे स्टैंडर्ड यूनिट सर्कल होने की वजह से 1 है। सो द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर कॉस ए कॉमा कॉस बी, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू आर कॉस बी, कॉस ए साइन ए, coordinates of a point B are cos B sin B. That means I is like this, P having a coordinates cos A comma sin A. Similarly, the coordinates of a point Q are cos B comma sin B. Actually, this is a sin B. This is a formula for finding the coordinates of a given point. जर x axis सोबतचे जर अँगल तुम्हाला माहित असतील, एक्स ॲक्सिस सोबतचे जर अँगल माहीत असतील तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण कॉस आणि साईनमध्ये लिहितो, आरची तर व्हॅल्यू 1 आहे. मग बाय द डिस्टन्स फॉर्म्युला, आता इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, बाय द डिस्टन्स फॉर्म्युला. तुम्हाला माहीत आहे डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही 10th स्कूलमध्ये पाहिलेला, ॲक्च्युअली यू हॅव सीन इन द स्कूल. सपोज ए हॅविंग अ कोऑर्डिनेट x1 y1, b having a coordinate x2 y2, then what is the distance formula for AB? AB is equals to root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. This is a formula for finding the distance formula. Therefore, distance of PQ, suppose this is a x1 y1, this is a x2 y2, then x1 minus x2 bracket square means cos A minus cos B bracket square, sin A minus sin B bracket square. This is a distance formula, that is PQ. आता याचा एक्सपान्शन करा,
What is the expansion? A minus b bracket square can be written as a square minus 2ab plus b square. Also, you can expand this second bracket by using the formula a minus b bracket square, that is a square means sin square a minus 2ab means 2 sin a cos sin b plus sin square b. This is the expansion formula. Okay. This is the distance formula. By the distance formula. आता see this, we can use identity, trigonometric identity. What is that identity? Sin square theta plus cos square theta. कोण सांगतं? जे ऑनलाईन आहे त्यांनी सांगायचं या आयडेंटिटीची व्हॅल्यू काय आहे. sin square theta plus cos square theta, कारण ही आयडेंटिटी आपल्याला वापरायची इथे. याची व्हॅल्यू काय येते पहा. सी दिस cos square a plus sin square a. Now we can use the identity for the cos square a plus sin square a. Therefore, take this in one bracket. Similarly, we can use cos square b sin square b. This is a second identity. We can collect this cos square b and sin square b in second bracket. Now, what is the formula for sin square theta plus cos square theta? Okay, बरोबर आहे प्रतिभा इंगळे, बरोबर आहे बालाघाट संदेश, दमकोंडवार राईट, गौरव राईट, चिन्मय राईट, सेवाडे राईट. Okay, therefore use that formula. Cos square a plus sin square a is equals to 1. Cos square b plus sin square b is equals to 1. Then put this term as it is. Now 1 plus 1 means 2. This put term as it is. Therefore distance formula जो distance of pq root मध्ये होता, दोन्ही साइडचा स्क्वेअर घ्या म्हणजे distance of pq square is equals to this root removed. What is that expansion? 2 minus 2 cos a cos b plus sin a sin b. This is equation number 1. हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला, म्हणजे हा डिस्टन्स लक्षात ठेवा. हे जे p चे कोऑर्डिनेट्स होते, यहाँ पे जो कोऑर्डिनेट थे p के, वो कोऑर्डिनेट यूज करके डिस्टेंस पी क्यू हमने निकाल दिया. डिस्टेंस p के कोऑर्डिनेट q के कोऑर्डिनेट के आधार पे हमने ये डिस्टेंस फार्मूला यूज कर दिया. ये देखो ये डिस्टेंस फार्मूला. अभी हम दूसरी तरफ चलते हैं. अभी हमें क्या करना है, देखो सी दिस सेकंड पार्ट. नाउ अँगल बिटवीन पी ओ क्यू, तुम्ही डायग्राममध्ये सांगितलेला अँगल बिटवीन पी ओ क्यू कसं असतं, ए मायनस बी. तिथं सांगितलंय पहा अँगल बिटवीन पी ओ क्यू म्हणजे ए मायनस बी असतो काय, ए मायनस बी इथला. मग हा पी क्यू झाला. मग ए मायनस बी एवढाच अँगल आपण क्यू साठी इथं घ्याव का, हे ए मायनस बी अँगल एवढाच अँगल आपण दुसरी एक लाईन तयार करा आर मध्येच, आर की ज्याचा अँगल ए मायनस बी असेल. हे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. सी this angle is a minus b. Now take a point r in such a way that whose angle with positive direction of x axis is a minus b. हा कन्स्ट्रक्शनचा दुसरा पार्ट करू आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी now consider OQ as a new axis. Draw a new y perpendicular to x such that POX is equals to a minus b. Therefore coordinates of a point P and Q are cos of a minus b, sin of a minus b. P चे कोऑर्डिनेट नवीन आणि Q चे कोऑर्डिनेट्स कसं होतात 0,1. म्हणजे काय केलं पहा, नीट लक्षात घ्या. जो कोऑर्डिनेट ॲक्सिस एक्स ॲक्सिस होता तो ओ क्यूला कन्सिडर केल्यामुळे क्यूचे कोऑर्डिनेट 1,0 होतात. एक्स ॲक्सिसवर येतो क्यू पॉईंट आणि पी पॉईंटचे कोऑर्डिनेट होतात कॉस ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए मायनस बी. मग परत आता पी क्यूचा डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. हा झाला x1 y1. सी दिस इज x1 y1, दिस इज x2 y2. मग डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यूचा नवीन फॉर्ममध्ये रूट ऑफ कॉस a minus b minus 1 bracket square plus sin a minus b minus 0 bracket square means x1 minus x2 bracket square y1 minus y2 bracket square. परत आता इथं a minus b bracket square चा फॉर्म्युला वापरा. या टोटल कॉस्टला a समजा, कन्सिडर दिस इज a minus 1, कन्सिडर दिस इज b. a minus b bracket square means a square minus 2ab plus b square. Secondly,
आता हे झिरो घ्यायची गरज नाही म्हणून साइन स्क्वेअर म्हणजे इथं झाला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं सेकंड टर्म आय जी टीच. परत आता फॉर्म्युला वापरता येतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, याला व्हॅल्यू काय घेता येते 1. पुन्हा हा इथं असलेला 1 इथं आहे, इथला 1 इथं आला आणि पुट दिस सेकंड फॅक्टर ॲज इट इज. 1 + 1 मीन्स 2, 1 + 1 मीन्स 2. मग रूट ऑफ धिस हा पी क्यूची व्हॅल्यू झाली. आपण पी क्यू स्क्वेअर केलं, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला रूट काढण्यासाठी, म्हणजे काय तो डिस्टन्स ऑफ पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 - कॉस ए मायनस बी. हा थेरम खूप मोठा आहे, लेंदी आहे, परत नंतर व्हिडिओ पहा, लिहून काढा, 1-2 वेळा लिहून काढा, जमून जातं. मग हा झाला पी क्यू स्क्वेअर. मग इक्वेशन 1 मध्ये सुद्धा पी क्यू स्क्वेअर आहे. दिस इज इक्वेशन 1 पी क्यू स्क्वेअर, दिस इज इक्वेशन 1 पी क्यू स्क्वेअर. मग 1 मध्ये पी क्यू स्क्वेअर आहे, 2 मध्ये पी क्यू स्क्वेअर आहे, लेफ्ट साइड सेम, therefore we can write right side, therefore we can put this as from 1 and 2. What is that? From equation 1 and 2 we can write, see this, from equation 1 and 2 we can write that is left sides are same, therefore we can write right side also same, therefore 2 into 2 minus cos 2 cos a minus b which is equals to 2 minus 2 cos of a cos b प्लस साइन ए साइन बी. यामध्ये 2 2 कॅन्सल होतं, हा मायनस राहतो, पुन्हा मायनस -2 परत कॅन्सल होतं, म्हणजे शिल्लक राहतं कॉस ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. दिस इज अ इम्पॉर्टंट फॉर्म्युला विच वी हॅव प्रूव्ड. पुन्हा एकदा मी याच्यात थेरमला थोडक्यात सांगतो, कारण थेरम खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा म्हणजे हा बेस आहे म्हणून महत्त्वाचा आहे. थेरम काही तुम्हाला कुठं विचारणार नाहीत किंवा, पण तुम्हाला समजलं पाहिजे कशी सुरुवात झाली. अलाइड अँगलची, कंपाऊंड अँगलची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून हा थेरम मी डबल समजून सांगतो. कंपाऊंड अँगल म्हणजे कसं असतं. तर या ठिकाणी काय करा, सिरीज कन्सिडर पी जो पॉईंट आहे तो ओ एक्स सोबत ए अँगल तयार करतो, क्यू जो पॉईंट आहे तो ओ एक्स सोबत बी अँगल तयार करतो, म्हणून पी ओ क्यू मधला अँगल म्हणजे हे डिस्टन्स जे आहे पी क्यू त्याचा सेंट्रल अँगल ए मायनस बी येतो. त्याचा सेंट्रल अँगल काय येतो ए मायनस बी. इथं आर नाही घेतलं तरी चालतं, आरचा कन्स्ट्रक्शन नाही केला तरी चालतो. मग पीचे कोऑर्डिनेट, पीचा अँगल ए असल्यामुळं पीचे कोऑर्डिनेट येतात, पीचे कोऑर्डिनेट कॉस ऑफ ए कॉमा साइन ऑफ ए. पुन्हा क्यूचा अँगल बी असल्यामुळं क्यूचे कोऑर्डिनेट येतात, क्यूचा कॉस ऑफ बी कॉमा साइन ऑफ बी. मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. मग x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं एक्सपान्शन घ्या आणि इक्वेशन 1 तयार करा. त्यानंतर काय करायचं, हा जो क्यू पॉईंट आहे, क्यू पॉईंट असा रोटेट करून एक्सच्या जवळ आणा, इथं एक्स ॲक्सिसवर आणा. त्यामुळे नवीन क्यूचे जे कोऑर्डिनेट तयार होतात 1,0. जेव्हा क्यूला तुम्ही एक्स ॲक्सिसवर आणलात तेव्हा त्याचे कोऑर्डिनेट येतात 1,0. त्यानंतर पीचे नवीन कोऑर्डिनेट होतात, कारण क्यू आणि पी मध्ये अँगल कितीचा आहे ए मायनस बी. पी हा पॉईंट आरच्या जवळ येतो, म्हणजेच त्याचे कोऑर्डिनेट येतात, अँगल येतो ए मायनस बी, म्हणून नवीन पीचे कोऑर्डिनेट येतात कॉस ऑफ नवीन पीचे कॉस ऑफ ए मायनस बी कॉमा साइन ऑफ ए मायनस बी. कशामुळे नवीन येतात, तर जेव्हा तुम्ही क्यूला रोटेट करून पी जवळ आणाल तेव्हा क्यूचे नवीन कोऑर्डिनेट 0,1, तेव्हा पी हा इथं आर जवळ येतो, त्याचा अँगल असतो ए मायनस बी, म्हणून पीचे हे नवीन कोऑर्डिनेट येतात. क्यूचे दुसरे नवीन कोऑर्डिनेट होतात 1,0. परत इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, पी क्यूचा डिस्टन्स फॉर्म्युला, पी क्यूचा रूट ऑफ एक्स मायनस x1 म्हणजेच कॉस ऑफ ए मायनस बी -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन ऑफ ए मायनस बी. म्हणजे सुरुवातीचे पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स हे असतील कॉस ए साइन बी, कॉस ए साइन ए कॉस बी साइन बी. नवीन पीचे कोऑर्डिनेट क्यूचे कोऑर्डिनेट कॉस ऑफ ए मायनस बी साइन ऑफ ए मायनस बी. दोन्ही ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, लेफ्ट साईड सेम येते, राईट साईड सेम येते, आणि अशा पद्धतीने हे प्रूव्ह होऊन जातं. आणि सर्वात महत्त्वाचा रिझल्ट जो प्रूव्ह होतो तो रिझल्ट म्हणजे या ठिकाणी धिस रिझल्ट आहे. आता लक्षात ठेवा, हा रिझल्ट तुम्हाला प्रूव्ह केला. तर आता हा रिझल्ट काय सांगतो, तर हा रिझल्ट सांगतो कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू
कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता खूप वेळा येणार आहे नंतर. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा मेन फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवाल सर्वजण. ठीक आहे. ॲक्च्युअली यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला कॉस ए मायनस साइन बी. आता हा मेन फॉर्म्युला तुमचा झाला बाकीचे थेरम प्रूव्ह करण्यासाठी. मग आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवाल तुम्ही. कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू व्हॉट इज फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आता दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आपल्याला. काय प्रूव्ह करायचे? तर कॉस ऑफ ए प्लस बीचा व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? प्रूव्ह दॅट कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हा कंपाऊंड अँगलचा आहे. जर कॉसच्या अँगलमध्ये ए मायनस ए प्लस बी आला तर इथं मायनस येतो. इथं जर मायनस असेल दिस कॅन बी रिटन ॲज अ प्लस. फरक लक्षात घ्या. नाव वी शॅल प्रूव्ह धिस सेकंड फॉर्म्युला. आता सेकंड फॉर्म्युला कसं प्रूव्ह करायचं त्यासाठी फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फर्स्ट फॉर्म्युल्यावरनं सेकंड फॉर्म्युला. कारण फर्स्ट फॉर्म्युला थेरमवरनं प्रूव्ह केला आहे तुम्ही. हा थेरम मोठा थेरम वापरला. 1-2 वेळा लिहून काढा, डायग्राम काढा आणि त्याच्यावरून आपण सेकंड फॉर्म्युला आता प्रूव्ह करणार आहोत. सेकंड फॉर्म्युल्याकडे जाऊ. व्हॉट इज दॅट सेकंड फॉर्म्युला? सी दिस. प्रूव्ह दॅट. आता हा प्रूव्ह करायचा आपल्याला. मी इथं लिहितो. प्रूव्ह दॅट कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए कॉस बी. आता प्रूव्ह करायचा जो फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. दिस फॉर्म्युला वी हॅव टू प्रूव्ह. हा जो फॉर्म्युला आहे तो प्रूव्ह करायचा आहे. मग ॲक्च्युअली आपण प्रूव्ह केलेला फॉर्म्युला कोणता आहे? कॉस ऑफ ए मायनस बी. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. लक्षात ठेवा. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हेच जर तुम्ही फॉर्म्युला एक्स वायच्या स्वरूपात लिहिलात तर कॉस ऑफ एक्स मायनस वाय असं लिहिलात तर काय बदलणार आहे? एच्या जागी एक्स येणार आहे, बीच्या जागी वाय येणार आहे. मग नवीन फॉर्म्युला कसं लिहाल तुम्ही? त्याच फॉर्म्युल्याचा. आता हा तर मेन झाला. मग एक्स आणि वायच्या स्वरूपामध्ये फक्त एच्या जागी एक्स, बीच्या जागी वाय. मग नवीन फॉर्म्युला कसा तयार होईल? कोण सांगतं? ऑनलाईन आहेत सांगा. कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स इंटू साइन वाय. ओके. सी दिस. वी नो दॅट. मग हा फॉर्म्युला इथं लिहिला. व्हॉट वी हॅव टू नो? वी हॅव नो दॅट द बेसिक फॉर्म्युला फॉर दिस. हां. मग आता ॲक्च्युअली हा फॉर्म्युला कोणता तयार झाला? कॉस ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. इथं जर ए लिहिलं, ए मायनस बी असतं तर फॉर्म्युला कसा तयार झाला असता? कॉस ए कॉस बी. इथं मायनसच्या जागी प्लस साइन ए साइन बी. एवढाच फरक आहे. मेन फॉर्म्युला बदलला नाही, फक्त त्यातलं स्ट्रक्चर बदललं आहे. ए बीच्या जागी एक्स वाय घेतला. मग आता आपल्याला प्लसचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. हा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. कशाच्या आधारावर? कॉस ए मायनस बीच्या आधारावर. मग कॉस ए मायनस बीच्या आधारावर आपण प्रूव्ह करण्याच्या अगोदर मग तोच फॉर्म्युला मी एक्स वायच्या स्वरूपात लिहिला. मग इथं आता रिप्लेस करा. हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा ना तुम्हाला, म्हणून एक्सच्या जागी ए ठेवा. प्लसचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा म्हणून वायच्या जागेवर मायनस बी ठेवा. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट इन इक्वेशन 1 एक्सच्या जागेवर ए ठेवा, वायच्या जागेवर मायनस बी ठेवा. मग फॉर्म्युला तयार कसा होतो? कॉस ऑफ एक्सच्या जागी ए ठेवा, वायच्या जागेवर मायनस बी ठेवल्यामुळं मायनस मायनस प्लस बी झाला. मग राईटला कॉस ऑफ एक्सच्या जागी ए, वायच्या ऐवजी बी, साइन ऑफ एक्सच्या जागेवर ए, वायच्या जागेवर मायनस बी, म्हणजे साइन ऑफ मायनस बी ठेवलं. पण तुम्हाला माहीत आहे ॲक्च्युअली मेन फॉर्म्युला साइन ऑफ मायनस थिटा असेल तर त्याला आपण मायनस साइन थिटा लिहू शकतो. म्हणजे फॉर्म्युला कसा आहे पाय अगोदरच्या चॅप्टरमध्ये घेतला आहे. साइन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साइन थिटा. मग इथं वायच्या जागी मायनस बी ठेवल्यामुळं हे साईनची टर्म दुसरी जी आहे ते मायनस साइन बी झाली. मग या दोघांचा गुणाकार असल्यामुळं मायनस इंटू प्लस म्हणजे प्लस. आणि इथं कॉसचा मायनस जरी अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू प्लस असते, म्हणून कॉस मायनस बीची व्हॅल्यू प्लस कॉस बी. कारण फॉर्म्युलाच आहे कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर प्लस कॉस थिटा येतो. अगोदरच्या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे, तुम्हाला आठवत आहे का? पहा नसतील तर चेक करून घ्या. साईनचा जर निगेटिव्ह अँगल आला तर टोटल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निगेटिव्ह होतं.
पण कॉसचा जर निगेटिव्ह अँगल आला तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये काही बदलत नाही. सेकचा जर निगेटिव्ह अँगल आला तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बदलत नाही. पण बाकीचे साइन, टॅन, कॉट, कोसेक हे 4 अँगल जर निगेटिव्ह अँगलमध्ये आले तर म्हणजे टॅन ऑफ मायनस थिटा आला तर टोटल ते फंक्शन मायनस टॅन थिटा होतं. तसं इथं हे फॉर्म्युला आपण वापरला. काय बदललं? एक्सच्या जाग्यावर ए ठेवला, वायच्या जाग्यावर मायनस बी ठेवला, पुन्हा एक्सच्या जाग्यावर ए ठेवला, वायच्या जाग्यावर मायनस बी ठेवल्यामुळे हे टोटल फंक्शन निगेटिव्ह झालं. मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. cos of x minus y is equals to cos x into cos y minus sin x into sin y. आता पुट काय करणार? x is equals to a, y is equals to minus b. मग कसं येईल पहा? cos of x च्या जाग्यावर a, y च्या जाग्यावर मायनस बी, मग डबल मायनस आल्यामुळं प्लस बी. परत इथं cos of x च्या जाग्यावर a, cos ऑफ वायच्या जाग्यावर मायनस बी, मायनस साइन ऑफ एक्सच्या ऐवजी ए, साइन ऑफ वायच्या ऐवजी मायनस बी. मग आता कॉसचा जर अँगल निगेटिव्ह असेल तर ते फंक्शन पॉझिटिव्ह होतं. मग हे कॉस ए इंटू कॉस बी. लक्षातच ठेवा, कॉसचा निगेटिव्ह अँगल असेल तर ते पॉझिटिव्ह होतं. मायनस हे साइन ए इंटू साईनचा जर अँगल मायनस थिटा असेल तर ते टोटल फंक्शन मायनसमध्ये होतं, म्हणून मायनस साइन बी. आता हा मायनस मायनस प्लस होतो, म्हणून कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे अलाइड अँगलचे फॉर्म्युले अवघड असतात. म्हणजे हे फॉर्म्युले कसे आले हे अवघड असतात. वापरायला नंतर खूप सोपे आहेत, पण फॉर्म्युले निर्माण कसे झाले हे तुम्हाला खूप समजणं महत्त्वाचं असतं. ते टिपिकल असतं आणि त्यात एक लिंक असते. पहिला फॉर्म्युला निगेटिव्हचा आपण थेरमवरनं, सर्कलवरनं प्रूव्ह केला. दुसरा फॉर्म्युला पॉझिटिव्हचा हा जो थेरम आहे तो निगेटिव्हवरनं प्रूव्ह केला का, हा निगेटिव्हचा थेरम. आता बाकीचे साइन आणि कॉसचे एकदा माहीत झाले की बाकीचे प्रूव्ह करता येतात. मग अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला प्रूव्ह झाला. कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके, हे फॉर्म्युले 2. जरी तुम्हाला प्रूफ लक्षात नाही राहणं झाले तर मेन फॉर्म्युले मात्र लक्षात ठेवा. 2 फॉर्म्युले आपण प्रूव्ह केले. फॉर्म्युले तरी लक्षात ठेवा. आता ह्याचा वापर काय होतो तुम्हाला इथं मी या एक्झाम्पल रिझल्टवरनं सांगायचे. समजा साइन सी कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काढायचं. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, 10th ला झालेला आहे, साइन थिटा. मग हा कसा येतो इथं या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं आपण घेऊ. वी हॅव काय फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. आता कॉसची व्हॅल्यू काढायची, इथं लिहिलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे, त्यामुळे मी काही जास्त लिहित नाही. ॲक्च्युअली प्रॉब्लेम सुरू झाल्यावर लिहितो, थेरम असल्यावर लिहायची गरज नाही, ते ऑलरेडी तुम्हाला दाखवता येतात. हा प्रूव्ह करायचे आपल्याला. नाउ वी नो दॅट वी हॅव टू यूज दॅट फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट मेन फॉर्म्युला? कॉस ऑफ ए मायनस बी, कारण इथं मायनस आहे ना, मग ए मायनस बी. व्हॉट इज फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आता जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी त्यांनी सांगायचं कॉस ऑफ ए प्लस बीचा मी मायनसचा लिहिला, प्लसचा असेल तर काय होणार? इथं उलट येणार. इथं मायनसचा असला तर इथं प्लस येणार आणि प्लसचा असला तर इथं मायनस येणार. ठीक आहे. असो कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी हा फॉर्म्युला आहे. तसं इथं मग तो फॉर्म्युला वापरला. वी नो दॅट कॉस ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. म्हणजे ए आणि बीच्या जागी एक्स वाय वापरले, व्हेरिएबल चेंज करून वापरू शकता. मग आता काय करणार? एक्सच्या ऐवजी पाय बाय 2 ठेवा, वायच्या ऐवजी थिटा ठेवा. मग काय येईल? हेच फॉर्म्युला कसा येईल मग? कॉस ऑफ एक्सच्या ऐवजी पाय बाय 2, वायच्या ऐवजी थिटा. Now expand this. Cos of x means pi by 2, y means theta, plus again x means pi by 2, y means theta. Now put the value. What is the value of cos pi by 2? Cos pi by 2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 0 into cos theta जसे असतं तसं प्लस sin pi by 2 ची व्हॅल्यू. चला ऑनलाईन कोण कोण आहे सांगा. sin pi by 2 ची व्हॅल्यू, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू जे ऑनलाईन आहेत सांगा रे. ऑनलाईन कोण आहेत? शेवाडे, खैरनार,
बालाघाट, इंगळे, मीरा, मुक्कादम. सांगा इथं साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय? तुम्हाला मी सांगितलेलं आहे साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90. साइन 90 ची व्हॅल्यू काय सांगा? तर इथं साइन 90 ची व्हॅल्यू येते 1 इंटू साइन थिटा म्हणजेच 0 प्लस साइन थिटा म्हणजेच साइन थिटा. आणि हेच प्रूव्ह होतं. हा झाला प्रूफ. अशा पद्धतीने करायचं. फॉर्म्युला कोणता? साइन पाय बाय 2 मायनस थिटाला हा फॉर्म्युला वापरला. सेम आता फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे? हा प्रूव्ह करायचा आहे. समजा दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. कोणता फॉर्म्युला दुसरा प्रूव्ह करायचा आहे? सिरीज. आता मी सांगतो तुम्हाला कुठला फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस साइन थिटा हे फॉर्म्युला आहे. हे प्रूव्ह करायचे आहे. तर कसं प्रूव्ह करणार पहा. वी हॅव फॉर्म्युला वापरा. कुठला वापरावा लागेल रे? हां बरोबर आहे इंगळे, राईट, बरोबर आहे. सप्रे डिग्रीमध्ये नाही करायचं नव्हतं. सुपारे, साक्षी सुपारे डिग्रीमध्ये नाही करायचं होतं, त्याची व्हॅल्यू सांगायची होती. ओके, तरी तुझी आन्सर दिली ते डिग्रीमध्ये करेक्ट आहे. गौरव बरोबर आहे, कदम बरोबर आहे. मग आता फॉर्म्युला वापरा. कॉस ऑफ कुठला फॉर्म्युला वापरायला गेली तर तुम्हाला ए प्लस बीचा. व्हॉट इज फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे. आता याच्यात व्हॅल्यू ठेवा. एच्या जागी पाय बाय 2 ठेवा, बीच्या जागी थिटा ठेवा. पुट ए इज इक्वल्स टू पाय बाय 2, बी इज इक्वल्स टू थिटा. हा दुसरा मी एक फॉर्म्युला दिलं तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी, हो का? तर तो फॉर्म्युला इथं प्रूव्ह करायचा. इथं यांनी चूक केलेली आहे, इथं प्लस पाहिजे. हां, तर मग इथं कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा विच इज इक्वल्स टू कॉस ऑफ ए म्हणजे पाय बाय 2 इंटू कॉस बी म्हणजे थिटा मायनस साइन पाय बाय 2 साइन थिटा. नाउ पुट दिस व्हॅल्यू. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 इंटू कॉस थिटा मायनस 1 इंटू साइन थिटा म्हणजे हे तर 0 मायनस साइन थिटा म्हणजेच फायनल आन्सर काय येतं? साइन थिटा. अशा पद्धतीने हे फायनल आन्सर येतं. या पद्धतीने येतं. तुम्ही चेक करा ते आन्सर, एकदा रिपीट चेक करा. या पद्धतीने आन्सर होतं. तुम्ही हे प्रूव्ह करा, स्वतः तुम्ही प्रूव्ह करायचा. हा फॉर्म्युला दुसरा इथं पुस्तकामध्ये चुकून झालेला आहे, त्या राईट करून घ्या. कॉस पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे साइन थिटा. हे होमवर्कला तुम्ही करायचं. असाच सेम करायचं, फक्त फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करू शकता. ओके. हां, कॉस ऑफ एक्स प्लस वाय. हां ठीक आहे, दमकोणार बरोबर एक्स प्लस वायचा वापरू शकता. नेक्स्ट हे फॉर्म्युले तुम्हाला आता प्रूव्ह करायचे आहेत. कुठले फॉर्म्युले आहेत ते? तर आता हा दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला साइनचा रूल माहीत पाहिजे, साइनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. पण साइनचा फॉर्म्युला अगोदर आपण प्रूव्ह करू. हाऊ टू प्रूव्ह दिस साइन फॉर्म्युला? सी दिस. आहे का याच्यात साइनचा प्रूव्ह करून दाखवलाय का? नाही. ठीक आहे, मी आता साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला प्रूव्ह करून दाखवतो. सी दिस. प्रूव्ह दॅट, सोबत लिहा आहे, प्रूव्ह दॅट साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा साइनचा दुसरा फॉर्म्युला आहे. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला तुम्ही कसं प्रूव्ह करणार पहा. तर हा प्रूव्ह करत असताना तुम्हाला माहित आहे कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय असतो? साइन थिटा असतो. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा असतो. मग इथं हे फॉर्म्युला वापरायचे. हा फॉर्म्युला वापरून प्रूव्ह करायचे. वी हॅव कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. थिटा म्हणजेच तुम्ही ए मायनस बी घ्या. थिटा म्हणजे काय घ्याल? ए मायनस बी म्हणजेच साइन थिटा. थांबा, मी नवीन पेजवर हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो, कारण त्याला जागा कमी पडेल. हां, इथं प्रूव्ह करतोय. प्रूव्ह दॅट साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायचे. मग हा कसा फॉर्म्युला प्रूव्ह? हाऊ टू प्रूव्ह दिस फॉर्म्युला? वी हॅव टू प्रूव्ह फ्रॉम
we have, what is that formula? See this, cos of pi by 2 minus theta, which can be written as sin theta. हे आपण प्रूव्ह केला फॉर्म्युला. यामध्ये पुट थीटा इज इक्वल्स टू ए प्लस बी. मग कसं येईल पहा, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए प्लस बी इज इक्वल्स टू, हा जो राईट साइड आहे साइन थीटा म्हणजेच ए प्लस बी. आता याचं एक्सपान्शन करू, याला थोडं सेपरेट लिहा. कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए मायनस बी विच इज इक्वल्स टू साइन ऑफ ए प्लस बी. तो तर प्रूव्ह करायचा आहे. यामध्ये मी ब्रॅकेटची अरेंजमेंट बदलतो. कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये घ्या, मायनस बी हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्या, दॅट इज इक्वल्स टू साइन ऑफ ए प्लस बी. राईट साइड आहे इज इट इज. आता याला एक्स समजा, याला वाय समजा. मग कॉस एक्स मायनस वायचा फॉर्म्युला लेफ्टला काय होतो पहा, एक्सपान्शन करा. कॉस एक्स मायनस वायचा, कॉस ऑफ एक्स मायनस वाय, कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. म्हणजे यालाच असं लिहिता येतं कॉस ऑफ एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. उजवी बाजू जशी असतं तसं साइन ऑफ ए प्लस बी. म्हणजे मी तात्पुरतं घेतलं हे एक्स म्हणजेच काय, पाय बाय 2 मायनस ए, म्हणजेच कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए कॉस ऑफ वाय म्हणजे बी साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ए साइन बी विच इज इक्वल्स टू साइन ऑफ ए मायनस बी. मग कॉस पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे काय असतो, साइन थीटा. म्हणजे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज इक्वल्स टू साइन ऑफ ए मायनस ए प्लस बी. आणि अशा पद्धतीने हा फॉर्म्युला प्रूव्ह झाला. हेन्स साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. अशा पद्धतीने बेसिक 3 फॉर्म्युले प्रूव्ह झाले. आता चौथा फॉर्म्युला काय करणार तुम्ही, साइन ए मायनस बीचा बीच्या जागी मायनस बी ठेवा. मग तो चौथा फॉर्म्युला कसा आहे, तो साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. म्हणजे साईनमध्ये मायनसला मायनस असतं, प्लसला प्लस असतं, पण हे अल्टरनेट असतं, साइन कॉस कॉस साइन. लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं ह्याच्यावरनं हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरनं हा प्रूव्ह होतं. फक्त प्लस बीच्या जागी मायनस बी ठेवा, म्हणजे या मायनस बीच्या जागी इथं मायनस येतो, या साइन बीच्या जागी इथं मायनस येतो, मायनसचं प्लसचं इथं काय होतं, मायनस होतं. इसी तरह से वी कैन सॉल्व दिस फॉर्मूला बाय यूजिंग द trigonometric function. We can write this trigonometric function formula. We can convert this addition into the subtraction formula. Therefore by using this we can write, म्हणजे या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह करतो. आता हे काय डीपमध्ये जाण्याची गरज नाही. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं पहा, साइन ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरला, कॉस पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा. हा फॉर्म्युला वापरला. थीटाच्या जागी ए प्लस बी ठेवलं, दोन्ही साईडला थीटा काढला, तिथं ए प्लस बी ठेवलं, इथं ब्रॅकेटमध्ये मायनसनं मल्टिप्लाय करा, पुन्हा या दोघांचा एक ब्रॅकेट घेतला आणि बीला सेपरेट घेतला. हे राईट साईड जसे असतं तसं. मग आता याला एक्स समजलं, याला वाय समजून कॉस ऑफ एक्स मायनस वायचा फॉर्म्युला वापरला. कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. मग ह्याच्याप्रमाणे कॉस एक्स म्हणजेच धिस फॉर्म्युला, कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. हे उजवी बाजू ॲज इट इज. मग कॉस पाय बाय 2 म्हणजे साइन आणि साइन पाय बाय 2 थीटा म्हणजे कॉस. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरला, म्हणजेच हे प्रूव्ह झाला. मग आता याच्यावरनं मायनस लिहिला, प्लस बीच्या जागी मायनस बी लिहा, म्हणजे हा फॉर्म्युला तयार होतो. अशा पद्धतीने हे 2 फॉर्म्युले म्हणजे 4 फॉर्म्युले प्रूव्ह झाले. मी ती 4ही फॉर्म्युले आता लिहून दाखवतो तुम्हाला. कोणते 4ही फॉर्म्युले पहा. नंबर 1, कॉस ऑफ ए मायनस, पहिला बी लिहितो, कॉस ए मायनस बी मीन्स कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी.
दुसरा फॉर्म्युला कॉस ऑफ, मी एकातच लिहितो, इथं जर मायनस असेल तर इथं प्लस असतं. आणि दुसरा फॉर्म्युला साईन ऑफ ए प्लस बी असेल तर साईन ए साईन बी प्लस साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. आणि याच्याच आधारावर दुसरा फक्त मायनस असेल इथं तर इथं मायनस. म्हणजे लक्षात ठेवा, साईनला मायनसला मायनसच असतं, प्लसला प्लसच असतं. पण कॉसमध्ये प्लस असला तर मायनस, मायनस असला तर प्लस. आणि कॉससाठी कॉस कॉस साईन साईन, पण साईनसाठी साईन कॉस कॉस साईन. हे 4 फॉर्म्युले झाले पहा, लक्षात ठेवा. आता याच्या आधारावर मला टॅनचा प्रूव्ह करायचा आहे. तिसरा, प्रूव्ह दॅट tan of a plus b is equals to tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. अशा पद्धतीनं मला tan a प्लस बीचा, जसं साईनचा प्रूव्ह केला, कॉसचा प्रूव्ह केला, तसं मला कशाचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे, टॅनचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. आता हा फॉर्म्युला प्रूव्ह करतो मी, काय टॅनचा. कसं प्रूव्ह करतो मी, नेक्स्ट पेजवर घेतो. LHS घ्या, LHS. सी दिस टॅन ऑफ ए प्लस बी. हे प्रूफ आहे वा, प्रूफ. मी LHS घेतला हो काय, LHS. RHS प्रूव्ह करायचं आहे. टॅन ए प्लस बी, याला कसं लिहितात रे, टॅन ए प्लस बी मीन्स साईन ऑफ ए प्लस बी डिवाइड बाय कॉस ऑफ ए प्लस बी. कोणता फॉर्म्युला वापरला इथं मी, ॲक्च्युली वी हॅव प्रूव्ड, यू हॅव युज्ड हेअर फॉर्म्युला टॅन थिटा मीन्स साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता साईन एचा एक्सपान्शन तुम्हाला माहीत आहे, साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला तुम्ही आत्ताच पाहिलेला आहे. पहा इथं साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला हो का, साईन ए प्लस बी म्हणजे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, तोच वापरा. मग साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी डिवाइड बाय, आता काय करणार तुम्ही, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरा. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, कॉस ए प्लस बी मीन्स कॉस ए कॉस बी मायनस, कॉसमध्ये प्लस असलं तर मायनस, साईन ए साईन बी. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचे, राईट साईड चेक करा तुम्ही, जे प्रूव्ह करायचे त्यात ही जी फर्स्ट टर्म आहे तिला 1 करायचे. इथं फर्स्ट टर्मला, डिनॉमिनेटरच्या फर्स्ट टर्मला 1 करायचे. मग डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म इथं कॉस ए कॉस बी आहे, त्यांना डिवाइड करा न्यूमरेटरला. मग इथं लिहा डिवाइडिंग कॉस ए कॉस बी टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणजे कशाला डिवाइड करायचं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. DR म्हणजे डिनॉमिनेटर, NR म्हणजे न्यूमरेटर. मग हीच टर्म कशी येते पहा, साईन ए कॉस बी, हा जशाच तसं. याला कशानं डिवाइड करणार आता तुम्ही, हो का, या टर्मनं कॉस ए कॉस बी प्लस पुन्हा या सेकंड टर्मला कॉस ए साईन बी डिवाइड बाय याच टर्मनं कॉस ए कॉस बी. म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण या टर्मनं डिवाइड करायला लागलो, हो का, या टर्मनं, कारण तिथं 1 आणायचे. कॉस ए कॉस बी अपॉन कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी, साईन ए डिवाइड बाय साईन बी, इथं येतो कॉस ए कॉस बी. ओके, मी इथंच लिहीन आता, विच इज इक्वल्स टू, काय कट होतं इथं, कॉस बी कट होतं, इथं कॉस ए कट होतं, इथं कॉस ए कट होतं, कॉस बी कट होतं, इथं काय कॅन्सल होतं पहा, साईन काहीच नाही कॅन्सल होणार इथं, साईन ए साईन बी आहे, कॉस बी. मग इथं राहिला पहा साईन ए डिवाइड बाय कॉस ए, काय शिल्लक राहिला, साईन ए डिवाइड बाय कॉस ए प्लस साईन बी डिवाइड बाय कॉस बी अपॉन, इथं सर्वच कॅन्सल झालेलं आहे, इथं साईन ए डिवाइड बाय कॉस ए इंटू साईन बी डिवाइड बाय कॉस बी. मग आता फॉर्म्युला वापरा,
साइन ए डिवाइड बाय कॉस ए म्हणजेच टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी आणि विच इज इक्वल्स टू आर एच एस. म्हणजे जी मी एल एच एस घेतली होती आपल्याला प्रूव्ह करायचे त्या फॉर्म्युल्यातली पहा, हे प्रूव्ह करायचं होतं, एल एच एस घेतली आणि काय प्रूव्ह केला, हा प्रूव्ह केला सेम. ओके, इथं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म्युला प्रूव्ह करता येतो. आणि याच्या आधारावर पुन्हा दुसरा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बीचा. तर त्याला काय फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बी इज इक्वल्स टू, फक्त काय बदल होणार इथं, सेम टॅन ए मायनस बी इज इक्वल्स टू, हा फॉर्म्युला मी इथं लिहितो, तर तुम्ही प्रूव्ह करायचे आहे. टॅन ए मायनस बी इज इक्वल्स टू टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. मी होमवर्कला देतो, हा फॉर्म्युला मला उद्याला सर्वांनी प्रूव्ह करून माझ्या व्हॉट्सअपवर वगैरे पाठवून द्यायचं आहे. प्रत्येकाने फॉर्म्युला प्रूव्ह करायचं आहे आणि प्रूफ ह्याचं दाखवून द्यायचं आहे. म्हणजे पहिला प्रूव्ह केला, दुसरा प्रूव्ह केला, तिसऱ्यातला मायनसचा तुम्ही प्रूव्ह करायचं आहे आणि हा 6व्यातला मायनसचा तुम्ही प्रूव्ह करायचे. कसं करणार, जसं मी प्लसचा घेतला तसंच तुम्ही मायनसचा प्रूव्ह करायचे. एल एच एस घ्यायचं, फक्त इथं मायनस येईल म्हणजे इथं मायनस, इथं मायनस येईल म्हणजे इथं मायनस, हां इथं मायनस येईल आणि इथं प्लस येणार, कारण कॉसमध्ये उलट असतं, मायनस असलं तर प्लस, मग इथं प्लस होणार आणि मग फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह करायचा. याच डिनॉमिनेटरच्या स्टर्मनं न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं सेम. म्हणजे तुम्ही सिधेच जेवढे काही मुलं आहेत त्यांनी राईट साईडचा टॅन ए मायनस बीचा मला फॉर्म्युला प्रूव्ह करून दाखवा. अशा पद्धतीनं मी महत्त्वाचे 6 फॉर्म्युले या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. 6 फॉर्म्युले प्रूव्ह केलेत, मी डबल लिहून दाखवतो, तुम्हाला ते पाठ झाले पाहिजेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. याच्या आधारावर पुढचं मॅथमॅटिक्स आहे. मग पहिला फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा. आता मी सिक्वेन्सनं लिहितो, प्रूव्ह केल्याप्रमाणे नाही, पाठ करायच्याप्रमाणे. साइन ए सिरीज इथनं लिहितो. पहिला फॉर्म्युला ॲक्च्युअली साइन ए प्लस बी, माझ्यासोबत लिहा हे सर्व फॉर्म्युले. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला ऑफ ॲडिशन अँगल म्हणतात त्याला. सेकंड साइन ए मायनस बी, काय फॉर्म्युला मग, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हे दोन झाले साइनचे, एक प्लसचा एक मायनसचा. आता तिसरा कॉसचा, कॉस ए प्लस बी असेल, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. चौथा जो फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए मायनस बीचा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. पाचवा जो फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए प्लस बी, काय फॉर्म्युला आहे तो, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि 6 लास्ट फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस बी इज इक्वल्स टू टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. लक्षात ठेवा, एवढेच फॉर्म्युले आहेत ॲडिशन अँगलचे. याला म्हणतात ॲडिशन अँगल, अलाइड अँगल फॉर्म्युले म्हणतात. अँगलमध्ये जर ॲडिशन आली, अँगलमध्ये जर सबट्रॅक्शन आली, तर या पद्धतीनं त्याचं एक्सपान्शन करून सेपरेट करून घ्यायचं. आता तुम्हाला वाटेल हे साइन कॉस टॅन, मग सेकमध्ये आला तर कसं करायचं, तर सेकला डायरेक्ट नाही. समजा उदाहरणामध्ये कॉट ए मायनस बी आला, तर तुम्हाला कॉट ए मायनस कॉट बी असं फॉर्म्युला लिहिता येत नाही. कॉट आला तर काय करावं लागेल मग तुम्हाला, त्याला तुम्हाला 1 अपॉन टॅनमध्ये करावं लागेल, टॅन ऑफ ए मायनस बी. मग इथं फॉर्म्युला वापरावा लागेल 1 अपॉन टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला कोणता आहे, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आणि मग याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. परंतु
तुम्हाला सेपरेट फॉर्म्युला वापरता येत नाही. जर तुमचा सेक आला, आता तुम्ही टॅन, फक्त तुम्ही अलाइड अँगल्स ए प्लस बी, ए मायनस बी, फक्त साईन कॉस टॅनलाच वापरायचे. बाकीचे जर पुढचे आले म्हणजे सेक आला, समजा सेक ऑफ ए प्लस बी आला, तर तुम्हाला सेक ए प्लस सेक बी असं काहीच फॉर्म्युला वापरता येते. यांना फॉर्म्युले नाहीत. पुढचे जर 3 आले ट्रिग्नॉमेट्रिक रेशो सेक, कोसेक, कॉट, तर त्यांना अगोदर साईनमध्ये कन्वर्ट करा. सेक म्हणजेच 1/, काय असतो, कॉस. अँगल जसे असतं तसं सेक म्हणजे 1/, कॉस. मग आता कॉसचा फॉर्म्युला वापरायचा. कॉस ए कॉस बी प्लस असेल तर मायनस साईन ए साईन बी. हाच फॉर्म्युला सेकला येतो, पण सेकचं एक्सपान्शन होत नाही. सेक, कोसेक, कॉटला हे फॉर्म्युले लागू होत नाहीत. तर ठीक आहे, आता आपण आजच्या दिवस इथं थांबणार आहोत, पण 6 फॉर्म्युले तुम्हाला हे पाठ झाले पाहिजेत. उद्याला सर्वांना हे आलेच पाहिजे. बेसिक 6 फॉर्म्युले यू हॅव टू नो. You have to follow these basic 6 formulae and prove this formula by using as like this formula. Okay. तर 6वा फॉर्म्युला तुम्ही 5व्या प्रमाणे मला प्रूव्ह करून पाठवा. बाकीचे सर्व प्रूव्ह केलेले ते 1-2 वेळा रिव्हिजन करा. आपण इथं थांबू. हे 6 फॉर्म्युले तुम्हाला पाठ झाले पाहिजे. याच्या आधारावर उद्या मी प्रॉब्लेम घेणार आहे, तर तुम्हाला फॉर्म्युले न बघता हे सांगता आले पाहिजेत. आज महत्त्वाचा घटक म्हणजे हे 6 फॉर्म्युले आहेत. तुम्हाला थेरम नाही समजला तर चालतो, पण हे 6 फॉर्म्युले तुम्हाला पाठच झाले पाहिजेत. कारण बेस, पुढचा जो आज चॅप्टरचा बेस आहे याच्यावर डिपेंड आहे. तर 6 फॉर्म्युले उद्याला सर्वांनी पाठ करून यायचा. ओके, धन्यवाद, नमस्कार, गुड बाय.